सखी सावली काव्यांजली. मिक्स यस ती चालली असणार. प्रीतम, पुष्पांजली तुम्ही वेलकम. तुम्ही आलात खरंच खूप छान वाटतं. तुम्ही स्वतः फोन करून सांगितलं यायला तर हवंच ना. डेफिनेटली. बरं मला उशीर नाही झाला ना? नाही नाही आहे अजून वेळ. बाय द वे छान दिसतं तुम्ही. मोगरा तुमच्यासाठीच आहे. माझ्यासाठी. पुष्पांजलींनी आणलेली पुष्प मला खूप आवडत. नाही पण ऑनेस्टली मला मोगरा खूप आवडत. खरं? वा छान मस्त फ्रेश वाटत. थँक्यू सो मच फॉर दिस. आज तुमचा साखरपुडा आहे. तुमचं अभिनंदन. थँक्यू वन्स अगेन. बरं मला एक सांगा मी कसा दिसतोय? हे मला का विचारताय? कारण तुम्ही अगदी खरं खरं उत्तर द्याल म्हणून तुम्हाला विचारतो. आज माझा सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. मला एकदम छान दिसायचं. मी कसाही दिसलो तरी निकिताला मी आवडणारच आहे. पण आजचा दिवस जरा असं मला छान दिसायचं. आमच्या आयुष्याची एक वेगळी जर्नी सुरू होणार. त्यामुळे आजचा दिवस मला निकितासाठी एकदम असा स्पेशल बनवायचा. सांगा ना कसा दिसतोय? छान दिसतंय. अगदी कुठल्याही मुलीच्या स्वप्नातला राजकुमार शोभेल असे दिसतंय. वाव ही अशी कॉम्प्लिमेंट मला पहिल्यांदाच मिळते. थँक्यू सो मच. खरं तर निकिता खूप नशीबवान आहे. तिच्या आयुष्यात तुमच्यासारखा जोडीदार आहे. मी जास्त लकी आहे कारण निकिता माझी लाईफ पार्टनर होणार. पण आमची ही राजकुमारी राहिली आहे कुठे? तिलाही दाखवतो ना हे फुलांचं मस्त गिफ्ट. नाही नाही फक्त फुलच नाही, मी तुमच्यासाठी अजून एक गिफ्ट आणले. अजून एक गिफ्ट? हो. खरं तर मला कळतच नव्हतं की तुम्हाला काय गिफ्ट देऊ. देवाच्या कृपेने तुमच्याकडे सगळंच आहे. मग मी विचार केला आणि काहीतरी वेगळं सुचलं. एक मिनिट. मी कविता लिहिली आहे तुम्हा दोघांसाठी. हे घ्या. कविता केली आहे? लाडू अगं किती उशीर. किती गोड दिसतेस अगं. तू पण. थँक्यू. पण तुला माहितीये का आज सगळ्यात जास्त रुबाबदार कोण दिसतंय ते? प्रीतम. पण काय रे, जिच्यामुळे तुझा चेहरा एवढा खुललाय ती तुझी सखी आहे कुठे? अगं ती येईलच एवढं. फार जास्त वाट बघायला होते ना. वहिनी इसी से तो प्यार बढ़ता है ना. अच्छा अच्छा असं असतं का? मला माहितीच नव्हतं. लाडू आपण ना निकिताला फोन करून सांगूयात की अजून जरा उशिरात ये बाई. ए वहिनी अगं काय कशाला? एक तर ती कधी येते आणि छान अशी साखरपुड्यासाठी नटून फटून माझ्या समोर कधी उभी राहते असं होतंय मला. खूप प्रेम करतस ना तिच्यावर? खूप. माझ्या जीवापेक्षाही जास्त. आपलं सगळं छानच होणार आणि तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोणी येणार नाही. आय प्रॉमिस.
कुठे हरवलात? देव करो आणि तुमच्या दोघांमधलं प्रेम दिवसेंदिवस असंच वाढत राहो. बरं, तिला विचारा तर कुठे आलीये ते, नंतर उगीच घाई नको. हो, आत्ता करतो. फोन का उचलत नाही हे? हॅलो हॅलो हॅलो, ऐकायलाच येत नाही. अरे आत्याबाई, तुम्ही आलायत होय? या, आज मान मोठा आहे ना तुझा. तरीच म्हटलं पुढे पुढे मिरवताना दिसली नाहीस ते. ऑफकोर्स मिरवणार ताई साहेब. अहो, माझा हक्क आहे तो. बाय द वे, हे असं एवढा थाटमाट मिरवणं हे तुम्हाला काही माहिती नसेल ना. डोंट माइंड, त्यात तुमची चूक नाहीये. तुम्ही त्या साध्या घरात ना नक्की, आणि त्यात तुमची सून, ती पण एका गरीब आणि साध्या घरात नाही. तुम्हाला कसं माहिती असणार? पण आमच्या निक्सचं तसं नाहीये. निक्सचा ना क्लासच वेगळा आहे, एक स्टँडर्ड आहे तिला. मोठ्या घरात जन्माला येण्यानं त्याचा दर्जा ठरत नसतो. माझी सून साध्या घरातली आहे, पण तिच्यावर चांगले संस्कार आहेत. आणि संस्कार असे पैशात तोलले जात नाही. कोळशाच्या खाणीत जरी असला ना तरी हिरा लकाकतोच. तसंच आमच्या घरच्या सुनांचं पण आहे. त्यांचे संस्कार, त्यांच्या चांगल्या बोलण्या वागण्याने त्या चार चौघात उठूनच दिसतात. ओ प्लीज, हे संस्कारांचं कौतुक ना तुम्ही मला नका सांगू. माणसाला ना एक स्टँडर्डही असावा लागतो, एक क्लास असावा लागतो, जो आमच्या निकिताकडे आहे. यू नो व्हॉट, तिचे वडील ना मोठे बिझनेसमॅन आहेत. ही जी प्रॉपर्टी बघताय ना, या अख्ख्या प्रॉपर्टीची एकुलती एक वारस आहे आमची निकिता. याचा अर्थ कळतोय का ताई साहेब? ही सगळी प्रॉपर्टी लग्नानंतर आमच्या प्रीतमची होणार. आणि मग काय, आमचं स्टँडर्ड डबल होणार. बघू ना, तुमचं स्टँडर्ड सरस ठरतं की आमचे संस्कार. बघूच, लवकरच कळेल ते. आत्याबाई, आत्याबाई, Shut up! हे काय आत्याबाई आत्याबाई? मी आत्या नाही आहे तुझी. मला मॅडम म्हणायचं. काय मॅडम? गेट आउट. नॉनसेन्स. आंटी, निकिता कॉल उचलत नाहीये. ती कुठल्या सलून मध्ये गेली आहे, तिथे एकदा फोन करून बघता का? करते फोन. हॅलो, मी वंदना साने बोलतेय. माझी मुलगी निकिता, हो, तिची अपॉइंटमेंट होती आज. ती आहे का तिथे? काय? बरं बरं. काय झालं आंटी? निक सलूनला गेलीच नाही. मग कुठे गेली? मलाही माहित नाही. कदाचित दुसऱ्या सलूनला गेली असेल, येत असेल ती.
आंटी पण तिने काही कळवलं नाही, म्हणजे तुम्हालाही नाही सांगितलं, मलाही काय मेसेज वगैरे केला नाहीये. ऐक ना प्रीतम, ती गडबडीत असेल, येईल. आपण थोडा वेळ वाट बघूया ना. हो प्रीतम काव्या बरोबर बोलते, येईल ती. आपण थांबूया थोडा वेळ. हो. कुणालाही न सांगता अशी कशी गेली ती? साखरपुडा स्वतःच आहे आणि स्वतःच उशिरा पोचायचं. सगळ्यांना ताटकळत ठेवून एवढा काय मेकअप करायचंय, एवढं काय नटायचंय ते? आणि आपण घरच्या घरीच करतोय ना साखरपुडा. वंदनाताई, जरा निकिताला फोन करता का? म्हणजे आपल्याला कळेल तरी नेमकी कुठे आहे तिथे. अहो नाही ना हो, मलाही काहीच कळत नाहीये. मित्रमैत्रिणींना फोन केला का? तिच्या सगळ्या फ्रेंड्सला फोन लावून बघितला मी, कुणाला काहीच माहित नाहीये. पण आता बराच उशीर झालाय, आपल्याला काहीतरी करायलाच हवं. बाबा मी एकदा ट्राय करून बघतो. इथेच आवाज येतो. हे बघ. प्रीतम, अरे वा, कसला हँडसम दिसतोयस तू. काय छान आहे तुझा आउटफिट. आय लाईक इट. अरे वा, सगळे छान ड्रेसअप होऊन आले. मस्त दिसताय, छान वाटतंय एकदम. निक्स अगं, अटेन्शन प्लीज. आता सगळेच इथे जमलेत तर मला एक अनाउन्समेंट करायची. निक्स एक मिनिट, काय चाललंय तुझं? आणि तू होतीस कुठे इतका वेळ? आणि तू अजूनही अशा कपड्यांमध्ये? तुझा पटकन तयार हो. आणि आम्ही कधीपासून फोन करतो तुला, तू काही कळवलं नाही कुठे गेली होतीस काय, आणि आता हे अनाउन्समेंट वगैरे. अरे हो हो हो, शांत हो, चिल. आता मी आली आहे की नाही इथे, तुला सगळं समजावून सांगते. पण त्याआधी मी जी इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करणार आहे ती ऐकून तर घे. सो आज सगळे इथे तुम्ही ज्या कार्यक्रमासाठी जमले आहात तो म्हणजे आमचा साखरपुडा. आज हा साखरपुडा होणार नाहीये. मी तो मोडतीये. निक्स बस झाला तुझा प्रँक. आय थिंक निक्स, अगं ही काय प्रँक करायची वेळ आहे का? हा, निक्स सगळे वाट बघतायत, आपला मुहूर्त ठरवून चाललाय. जा जा, तू पटकन रेडी होऊन ये, आपला साखरपुडा. प्रीतम, अरे तुला खरंच कळत नाहीये का? मी खूप सिरियसली सांगतेय, मला तुझ्याशी साखरपुडा करायचाच नाहीये आणि लग्नही.
ब्रेकिंग अप विथ यू. निक्स यार निक्स पुरे झाला यार प्रँक. आपल्या घरातले सगळे सण इथे उभे आहेत आणि मोठ्यांसमोर अशी मस्करी करू नकोस. नी असं का वागतेस तू आज? एकतर कुणालाही न सांगता निघून गेलीस. आम्ही कितीतरी वेळ वाट बघतोय तुझी आणि आपल्याच साखरपुड्यात असं वियर्ड बोलणं. मॉम, मला आज बोलू दे. आणि जर मी आज बोलले नाही ना मम्मा, तर मला कधीच बोलता येणार नाही. निक्स काय बोलायचंय तुला? हा हे ब्रेकअप साखरपुडा मूर्ती वगैरे बघ. निकिता तू आमच्या घरची सून. प्रीतम, नाही. तुझ्या घरच्यांना हवी आहे तशी टिपिकल सून मी कधीच होऊ शकत नाही. निकिता नाही प्रीतम, मला तशी अजिबात इच्छा नाहीये. तुला माहितीये का प्रीतम, तू खूप टिपिकल आहेस. टिपिकल ममाज बॉय. प्रीतम, अरे मला वाटलं होतं की आपलं लग्न होईल, आपण छान एकत्र राहू, आपण लग्नानंतर वेगळे राहू. पण जेव्हापासून मी तुला नोटीस करतेय ना, मला एकंदरीत हे लक्षात आलंय, तू, तुझी आई, तुझी फॅमिली यांना तू कधीच सोडणार. आणि तुझ्या बरोबर जॉईंट फॅमिलीत राहणं म्हणजे ओ गॉड, नो वेस. आणि मला ते कधीच जमणार. निक्स यार काय चाललंय? बस कर. Enough of your pranks. ओ आय सी. बेसिकली काय ना, आम्हा दोघांनी एकमेकांसोबत प्रँक्स करायची खूप सवय आहे आणि ती त्याचाच राग काढते माझ्यावर. आय एम रिअली सॉरी. आई बाबा प्लीज सांगा ना तिला. वहिनी प्लीज. पुष्पांजली, तुम्हाला माहिती आहे ना, आम्ही दोघं एकमेकांसोबत प्रँक करत असतो. मी एकदा तिला तुमच्यासोबत चिडवलं. निकिता, ओके लिसन, आय एम सॉरी. आतापर्यंत जे काही प्रँक्स केले असेल मी, त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. प्लीज आता हे सगळं सोड, जाऊ दे. तू प्लीज तयार होणे जा. प्रीतम, अरे खरंच तुला कळत नाहीये का? आज पहिल्यांदा मी इतकं खरं आणि इतकं स्पष्ट बोलतीये, मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. अरे पण काय काय झालं तुला आणि काय हवंय यार तुला? मला माझी स्पेस हवी आहे प्रीतम. आणि तुझ्याशी लग्न केल्यानंतर मला ती स्पेस कधीच मिळणार नाहीये. आणि त्याला खूप कारण. इम्पॉर्टंट म्हणजे तुझ्या घरातली माणसं, त्यांचे ओल्ड फॅशन विचार. प्रीतम, मला या जबाबदाऱ्या, कमिटमेंट्स मला या नको आहेत. थँक गॉड मला हे सगळं वेळेत लक्षात आहे, नाहीतर माझं पूर्ण लाईफ स्पॉइल झालं असतं. हे सगळं काय चालू आहे यार? आतापर्यंत मला असं वाटत होतं की तुला हे सगळं ऍक्सेप्टेड आहे आणि आमच्या कल्चरशी जुळून गेला, तू ऍडजस्ट करायला तयार आहेस. मी कधीच तयार नव्हते प्रीतम. मी ह्या सगळ्या गोष्टींसाठी कधीच तयार नव्हते. मला वाटलं की तू हळूहळू बदलशील, पण तू कधी बदललाच नाहीस. अगं पण मी का बदलायला जाऊ? त्याची काय गरज आहे? कारण मला त्याची गरज वाटत होती. म्हणजे तू फक्त स्वतःचाच विचार करत होतीस? निकिता, एक मिनिट. हे बघ, प्रीतम म्हणतोय ते बरोबर आहे. लग्नानंतर दोन वेगळी माणसं एकत्र येतात, एकत्र राहायला लागतात, दोघांनाही ऍडजस्ट करावं लागतं, एकमेकांना समजून घ्यावं लागतं. तुमच्या नात्यामध्ये तू थोडी तडजोड कर, थोडी तो करेल.
यालाच संसार म्हणतात ना. जिथे कॉम्प्रोमाइजेस करावे लागतील ना, असा संसार मला करायचाच नाहीये. आणि तुम्ही मला काय सांगताय काव्यबाई? अहो, तुमच्या घरात तर फक्त तुम्ही एकट्याच कॉम्प्रोमाइजेस करत असता, कारण तुमच्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. त्यामुळे तुम्ही तरी मला हे शिकवूच ना. मी काय तुमच्यासारखी टिपिकल सून नाहीये आणि मला तसं व्हायचंही नाहीये. नेक्स्ट प्लीज, तू माझ्या वहिनीशी असं बोलू शकत नाही. का? त्यांनी मला ऐकवलं ना, मग आता मला त्यांना ऐकू देत की काय? हो वहिनी, तुमच्या घरात काय किंमत आहे तुम्हाला? सांगा ना. तुमच्या घरातली ही सगळी माणसं तुम्हाला काय ट्रीट करतात ना, हे माहिती आहे मला. अहो, दारातल्या डोअरमॅट एवढी तरी किंमत आहे का तुम्हाला? तुमच्या बस घरात? निकिता, माझ्या हक्काबद्दल आणखी वेडावाकडं काही बोलायचं नाही.